परदेसी 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 जाना नहीं परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा ये सुशांत परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूला न जाना परदेसी परदेसी जाना नहीं परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ आता बरोबर आहे. हॅलो तुझा झाला काय सांग अजून वाढू तबला द्या जरा तुझा तुमचा कोरस बंद बघा झाला ओके नको काय वाढू नको एकदम उत्तम धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य आमचे मार्गदर्शक राजा पाताळे यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयाचा लाख मोलाचा पारितोषिक आले मंडळाचे ते स्वीकारतो लाख लाख आभार मानतो धन्यवाद. माऊली तुम्ही आता इथून हलू नका फक्त माझ्यासाठी 35 मिनिटं 5 मिनिटं पाठी पुढे होतील फक्त सांभाळून तुम्ही घ्या 40 मिनिटांपर्यंत कारण ह्यांनी बोरत घेतलेली आहे ह्या माणसात 1 तास घेतलेला पुरो माका सुरुवात पण करून तुम्ही दिलात नाही चल 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 आटा पाटा म्हणजे मी कोण भाई माका काय चिचरांनी खेळा घालला तुम्ही काय नाही आता सन्माननीय उमाजी तळेकर यांच्याकडून आशीर्वाद रुपी 101 रुपयाचा पारितोषिक आला धन्यवाद 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 धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं घ्या. जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या वतीने आशीर्वाद रुपी 101 रुपयाचा पारितोषिक आलाय धन्यवाद नक्कीच घेणार. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय की आपण एखाद्या गावामध्ये गेलो समजा मी आता तुमच्या कासर्डे गावामध्ये माझंच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासर्डे गाव माझं काय गाव लय लांब नाही हरकुळ बुद्रुक तालुका एकच पण एखाद्या गावात आपण गेलो तर पाहुणा माणूस म्हणून जातो बरोबर. सुजित परबाची कधी अजूनपर्यंत जीभ घसारली नाही आणि घसारणार नाही पण समोरचो बोलात शिल्लक ठेवतोय नाही मग कोण तो बाजीराव असावे स्वतःच्या घरचा तो तुझ्या रे आम्ही बघितच नाही तू कसला तू यमन दाखव म्हणजे आम्ही काय चितरण खेळतो काय रे वाट्याने खेळतो अरे तू जेवढे स्पर्धा नाही केलं तितक्यात नंबर घेतलेला माणूस आहे ह्या तुका माहित आहे त्यामुळे तुम्हाला ह्या यमन आहे हा कलावती आहे काय का वाहिन्यात हा 1.5 तास घेतला तू बोलची काय तर काका तुमच्या माहितीसाठी सांगतो मी तुम्ही माझ्यापेक्षा ग्रेट आहात मोठे आहात वयाने पण तुमच्याकडून जर चुकीचं आलं मी त्यांना एकही शब्द वाईट बोलला नाही सुरुवात कोणी केली हे 2 जण बसले होते आईची शपथ तुमका सगळ्यांना आईची शपथ कोण बोललो सुरुवात कोण बोललो मी पद्धतशीर माईक लाईत होतोय ह्या माणसाचे डोळे काहीतरी गेले मगाशी आणि कानव गेले सुरुवात त्या माणसाने केली आता ते कोण नाही होत ते बोलल्याने गेले बाहेर मी साऊंड लावतोय चेक करतोय मी सांगणार ना हे वाढव ते वाढव मला माहित आहे मी सांगणार ते वाढव हे का माहितच नाही आणि मग म्हणतात लेवल नाही मला एक सोंडक्या दिल्याने तरी तेव्हा सोंडक्या होता यार असा पुढे गेल्याने का रातभर बाबा मग नंतर शार्प करा लेवल वाढत हे का बुवा मी बोलत नाही पण एकदा तो बोललोय मी काळजा घाव घालतोय काळजा मग म्हणताला झक मारल्याने ह्या का बोललोय त्या हे 2 जण पोरगे बसलेत मी एकही शब्द वाईट बोलले नाही साऊंड वाल्यांका फक्त एवढाच सांगितलंय त्यात तिरायत कोणतरी माणूस माका माझ्या ओळखीचो नाही
माझ्या ओळखीचो नाही, औषधान सांगतो, औषधान सांगते, माझ्या ओळखीचो नाही. ते गृहस्थ आले, ते म्हणाले हे बरोबर आहे, ते बरोबर आहे. मग माका बोलावं लागतं, बरोबर. आम्ही पाहुणे माणूस म्हणून आलो आहोत, बरोबर की नाही, या गावामध्ये. आणि ही मंडळाची जबाबदारी आहे. समोरच्या बुवाला एखाद्या प्रेक्षकातून एक बोलायची जबाबदारी मंडळाने घेतली पाहिजे. काका, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण तुमच्या गावात पाहुणा माणूस म्हणून गेलोय की ना. हे पाहुणे येतात, आता हे शेजारी आहेत, मी पण शेजारी आहे, पण बुवा आहे ना, कोणतरी खुळ नाही ना, तो घरातून लागलो नाही बुवा तो. नाही तर आपल्याकडे ढोरा बिरा हाकून इलो चल घ्यायला लागलो तर ठीक होता. अरे मी बुवा आहे, एखादं कोणतरी बाहेरतून येऊन सांगत असतात रे ह्याचा बरोबर लागला, माका लय कळतात तुझ्यापेक्षा, चल चालू कर. हे बरोबर नाही. त्यामुळे मला माहित आहे, मी सांगणार. आता चांगलं लागलं, मी चांगलंच म्हणतोय, चांगलं लागलंय. त्यांना दोष देण्याचा माझा अधिकार नाही, मला अधिकार पण नाही, पण मला हवं ते मी घेणार. याचा तोंड गेला लागा, त्या बोला काय झाला रे, आणि मग म्हणता बरोबर केलं. ह्या काय तुझा तोंड गेला घर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाशात. एक तास हय झालो, तो 6 तास. हे मोठे पंडित ह्याका लोका कंटाळली घरा गेली. दोघांना हे बघ पाठी बघ, तुझे डोळे बघ बघ पाठी बघ, दोघांनी बघा. सगळ्या मनाने दोघांनी कीर्तन ऐकण्यापेक्षा आम्ही घरात जाऊया. काय दिला तुम्ही? तू काय दिलं रे? काय बोलता तू समजत नाही ते का? मग पंढरपूर उभा करतो, पंढरीला असं राहतात. काय रूपावर घेतलं तू? हा घेतो भंग, रूपाचा अभंग म्हण. भंग काय? तू माणूस म्हणून चांगलोस, कळला काय? माणूस म्हणून चांगलोस, काही काही गोष्टी घाण करतोस, ते सुधार. माका बोलाक लावू नको तू, कळला? मी बोलत नाही, बोलले ना मी काळजा घाव घालीन. या माणसाला सोडून द्या, मी बोलणार आहे का? हा, सुरुवात करते वेळी मी काय सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश. आता मी देव नाही हा माका माहिता, हे पण देव नाही माहिता, तो पण देव नाही माहित. म्हणायला काय म्हणलं तर काय जळता जळता. ब्रह्मा विष्णू महेश, बरोबर. आता म्हटलं म्हणून काय जळतं का कोणाचं? बाबा मी देव समजतो, अरे म्हणा का देव समजायला आणि देव म्हणायला सगळे गुण आत्मसात केले पाहिजे. ह्या मताचा माणूस मी आहे, बरोबर. पण म्हणायला काय म्हटलं मग काय काय बदलला? उद्या सूर्य काय पूर्वेक नाही उजाडतो, उगावतो नाही. नाही सुजित परबवान ब्रह्मा विष्णू महेश म्हटल्या म्हणून तो सूर्य आता तकडेच राहलो, आता येणार नाही असा हा का? बरं, मी हळदीचं चांगलं उदाहरण दिलं. उदाहरण आणि प्रात्यक्षिक ह्याच्यात जमीन असं म्हणायचा फरक आहे बुवा. हळदीचं काय उदाहरण दिलं मी? भजन चालू करते वेळी, आपण परमेश्वराचं भजन करते वेळी परमेश्वरासमोर नतमस्तक होणे आणि भजन. समजा इथे भजन चालू आहे, बाजूला हळद चालू आहे, उदाहरण ह्या शिकायचा लागता. हे व्याकरण आहे. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग हे सगळं व्याकरण आहे, बरोबर की नाही? मग उदाहरण द्यावं लागतं. मी उदाहरण दिलं, बाजूला हळद चालू आहे आणि इथे भजन आहे, तर माझं संपूर्ण लक्ष त्या भजनात असायला पाहिजे. हळदीच असलं नाही, तकडे काय हड्डिया ह्याच्यात जर लक्ष असतात ते तर भजन पूर्ण होणार नाही, कारण ते परमेश्वरापर्यंत पोहोचणार नाही ना. हे मला चांगलं सांगायचं होतं. म्हणजे अर्थाचा अनर्थ कसा करावा ह्या बुवांकडून शिकावा. गगनगिरी वडापाव, पबी पवार आणि रमेश पवार यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचा पारितोषिक आलं. धन्य. वडो खाऊ जावा, वडो माका मुंबईवाला म्हटल्या. अरे तुम्ही येताच घ्या का? काहीतरी आंबे धरले का इले मुंबईवाले, काजू धरले इले मुंबईवाले, बुटायला काय घेऊन धरले नाही तर घ्या काय येतात तुम्ही? तर लावू घ्यायच्या, भात कापू घ्यायच्या. आणि गणपती उसळ पाव, रात्रीची भाजना उसळ पाव, वडापाव, भजी. आता मुंबई आलो, एखादं माणूस इलो औषधो किंवा काकडं सांगा मुंबई आलो इलो तर आपण काय म्हणतो? मुंबई आलो चिलो म्हणतलो ना, साखरमानी इलो असंच म्हणतलो काय? कोणतरी म्हणतो डबेवालो इलो म्हणतलो काय? हे डबेवालो इलो पैसे कमवण्यासाठी मुंबई गाव काय? आणि तो मुंबईतून गावा गेलो, मुंबई आलो म्हणतो तर ठेकाच भगला तुमका. हा काय काय लागली मिरची? तो तकडे पंडित हा मोठो सुजित परबला यमनराग शिकवतो, आम्ही काय वाट्याने खेळतो.
अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं। हा यमन राग आहे। ना गुम जाएगा चेहरा है बदल जाएगा, ना गुम जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है, कर याद रहे ओ ना गुम जाएगा। This is Yaman. आणि तू माका शिकव. या ठिकाणी सन्मान्य आमचे मार्गदर्शक वाघबुवा यांच्याकडून आशीर्वाद रूपी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद. तसेच या ठिकाणी अरुण पाताडे, सन्मान्य अरुण पाताडे आणि अशोक पाताडे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं लाखमालाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो. सात जन्माची रागमन लाभली पुण्याई, सात जन्माची लाभली पुण्याई, म्हणून झालो पालकीचे भोई, म्हणून झालो पालकीचे भोई. शांतमाय मूर्ती पहाटे सारखी, शांतमाय मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन गंधाची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुशांत, तुका जमता तितक्याच कर. माझा चांगला प्रेमाचा सल्लो हा. दुसऱ्याच्या वाकड्यात पाय घालायचो नाही, तुझा पाय मोडान जाय. समजा आपल्या वाकडा काहीतरी आणि त्याच्यात तुझा पाय गेलो, तू बाहेर नाही होतो, मोडान बाहेर ये. त्यामुळे तू कोणाच्या नादीक लागा नको आणि कोणाच्या नादीक लागा माका बोलशी, चांबडा काढून तुका कातवना पिटाळी. लक्षात ठेव. हाँ हाँ, समझने वालों को इशारा काम है. हाँ, बोलो म्हणजे माहित नाही. हा तरी सगळे वाट समजतो स्वतः आणि बोलत नाही म्हणून काय रे टाकीन मम करून. हे 10 अवतार आहेत परमेश्वराचे, 10 अवतार. आणि 35 मिनिटं टायमिंग आहे. किती झाली रे? हा 20 मिनिटं झाली होय ना? तुम्ही काय सुपारी घेऊन इलाज की काय? हा आज नाहीच करायचो दोघांका. हा बरा तो म्हणता हो ब्रेसलेट देवा म्हणता, याक संदीप पुजाऱ्यांका दिला, याक त्याका दिला आणि उरलाला माका देऊन जावा हालीत घरात आता देता. अरे भीक मागा तुका सवय झाली खाऊची. तुका तुका कमावू नाही येत, भीक त्याका मागतो लोकांकडे. अरे अशी 5 घ्यायची बांगडो ऐकलंच तर 4 बांगडे दे म्हणत अजून 5 वर्ष झाली बांगडे देत नाही. हो कातपानाक रावता. हे तो बिझनेस काय? बिझनेस काय? रापली 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 मासे मरणाचा मोठो बिझनेस हा. पण 4 बांगडे देत त्याच्या ह्यांच्या ब्रेसलेटवर देतो लक्ष. अरे तू घे नाही हो, देऊन टाकायचे दुसऱ्यांचे पण ठेवायचे ना. हा हा 10 अवतारांवर गजर घेतोय. आमका वही बी लागत नाही. हे बघा चिटकून वही बी आम्ही ती पानापरती ह्या सगळा आहे मेमरी फिट असतात. 10 अवतार बुवाला दाखवतो. बुवाचे डोळे फुटलेले मागाशी म्हणजे माझे, असं त्यांचा मत होता. हे 10 अवतार दिसले नाही. इलो तोच साऊंडवाल्यांका धमकावू लागलो. बाबा रे मी कोणाक धमकायचं नाही. सुजित परब सिंधुदुर्गात फक्त नाव विचारायचा. सुजित परब चरणाची नतमस्तक आहे, पण समोर तो कोण वारकरी त्याका वार करूची ताकद आहे सुजित परबात हा. त्यामुळे माका कोणी क्रॉस करायचा नाही. आपला चुकत नाही. चुकला तर बिंदास क्रॉस करा.
दहा कुशी मन जन्म घेऊनी भक्ताना तारी औषध ह्याने काय दिल्या नाही तुमका ह्यो म्हणता नवऱ्याचा काहीतरी सांगल्या तो तकडसू म्हणता बायको अशी बाई नवरा लगेच झाला रे तुका काय करू जा ठीक आहे ह्या माणसाचा झाला तुका नवरा बायकोचा करू का काय तुझा नाही झाला माझा नाही झाला अरे काय ना तुका नवरा बायकोचा काय पडला जाऊ वाट मला तुझा लगीन जाय तेव्हा तू बिंदास बोल नाही बायको अशी पाहिजे हे काय मगाशी भारीच म्हणत होते बाळा पिल्लू श्वाना काय का कोंबड्याचा बिल का घराकडे असंच म्हणतात हा खायची कोणाची मित्राची बायको केना म्हणता हे मोठा जनावरीला सगळी घरात गेली त्याच्या दोघा तिघा होती बाहेर वाट बघतो दांडेल घेऊन दहा कुशीमध्ये जन्म घेऊनी भक्ताना तारी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी बोला हो पांडुरंग हरी पवार बोलणार मी एकही शब्द वाईट बोलणार नव्हता आज ठरवलं होतं की आज माझ्यापेक्षा श्रेष्ठ भाऊ आहे आणि ते मला मानतात आज ते भाषा एवढी भाषा विस्कटली सुजित परबच्या बाबतीत एवढी भाषा त्याची विस्कटली की डायरेक्ट मी मला टार्गेट केला सुशांत माझा काय खास आहे आणि तो माझा पण खास आहे त्यांच्याकडे आम्ही शिकतो त्यांचं भजनाची सादरीकरण चांगलं आहे चांगलं बोललात त्यांच्याबद्दल आणि तुम्ही मला टार्गेट केला बुवा पहिल्याच बारीला असं करू नका बुवा आणि तुम्ही सांगता काय लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे भाषा नाही असं नाही बुवा तिरंगी बारी आहे मी पहिलंच सांगितलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ बुवा आहे मी त्यांना वाईट बोलणार नाही मी मार्गदर्शक म्हटलं सुरुवात करते मी त्यांना एकही शब्द बोलला नाही पण कसा एखाद्या खांदून कळ काढूची खांदवायचा पहिल्या अवतारी मत्स्य होऊनी शंकासुराला ठार केले सूर्याने होते त्या चारी वेदांना सोडविले हो दुसऱ्या अवतारी गुरुम होऊनी पृथ्वी बाजी वर धरली वराहर घेऊन त्याने काळ्यामध्ये रक्ष दिले पहिल्या अवतारी शंकासुराने जेव्हा वेद पळून दिले तेव्हा परमेश्वराला पहिला अवतार घ्यावा लागला मत्स्य अवतार त्यानंतर ती बघा पृथ्वी बुडाक लागेल तेव्हा वराह अवतार घेतला वराह तेव्हा तिथे दाखवलेलं आहे वराह अवतार दुसरा अवतार असे 10 अवतार आहेत चला पहिल्या अवतारी मत्स्य होऊनी शंकासुराला ठार केले कोरड्याने होते त्या चारी वेदांना सोडले दुसऱ्या अवतारी गुरुम होऊनी पृथ्वी बाजी वर धरली वराह रूप घेऊन त्याने काळेमध्ये रक्ष दिले दहा कुशी मन जन्म घेऊनी भक्ताना तारी सुशांत बुवा काहीतरी बोलले की एखादा डॉक्टर असेल त्याला वाटत असतं खैसून तरी रोगराई येऊ दे आणि माझी डॉक्टर की माझा बिझनेस चला दे वकिलाला वाटत असतं नवरा बायको मध्ये काहीतरी भांडण लागा दे आणि माझ्याकडे केस गावा दे माझा बिझनेस चला दे आणि साऊंडवाल्यांचं चांगलं सांगलं नाही पण डॉक्टर आणि वकील ते बाहेरच मी मागाशी बाहेर जाऊन आले बाहेर डॉक्टर आणि वकील थांबले एक सोटको घेतल्याने तो बाहेर येता काय बघतो
बाहेर इलो सुशांत होईल काय दोन दोन तडाखे देणार म्हणून सांगितलं. म्हटलं झाला काय आमची मनातलं इज्जत काढून टाकल्या. दोन जण वाट बघतात बाहेर जाशी तर दोन दांडे खाशी. हा या ठिकाणी सन्माननीय सचिन मैत्री यांच्याकडून आमचे चकवा वादक बालकलाकार यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. अभिमानाने पुरा दखडला दैत्य कुळीचा राजा बळी. पाचवे अवतारी प्रल्हादाचा छळ मांडिला हिरण्यकश्यपू बापाने. पाचव्या अवतारामध्ये परमेश्वराने 11 विग्रहाचा नरसिंह अवतार धारण केला. कोणासाठी तर भक्त प्रल्हाद. त्या प्रल्हादासाठी आपल्या भक्तासाठी परमेश्वराने नरसिंह अवतार धारण केला. आणि बुवानी काय सांगितलं नुसता देव देव करू नको. अरे मी एक सांगतो मानलं तर देव दगडात सुद्धा मानलं तर देव नाही तर धोंडू. फक्त मानण्याचीच आपली तयारी होईल. हा दगड आहे तो देव आहे हे जर मानलं तर देव नाही तो धोंडो राहतो. प्रत्येकाला कळायला पाहिजे मी देव देव करत राहतो देव माझ्या पाठीशीच आहे. पाठीशी 100% आहे. म्हणून तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही नाही सुजित परब एवढं तरी नाव आहे. बस आपल्याला अजून काय नको म्हणून म्हणतोय चला. प्रल्हादाचा छळ मांडिला हिरण्यकश्यपू बापाने. कामामधुनी प्रगट होऊन रक्षले भगवंताने. अभिमानाने पुराचा खडला दैत्य कुळीचा राजा बळी. पाचवे अवतारी वामन रूपे तो बघा वामन अवतार. बळीराजाकडे 3 पावलं जमीन मागायला गेला. कोण वामन अवतार परमेश्वर. आणि 3ऱ्या पावलात त्याचा कपाळ पाऊल ठेवल्या आणि त्याला नाही समोरून टाकल्या. देवाच्या नादिक जास्त लागायचं ना हे देवदेव नाही देवाच्या जास्त नादिक लागायचं नाही. कधी तळपाट करी आणि माझ्या अजिबात नादिक लागा नको. आपण इज्जत दिला घे मान दे मान आपला घे मान दे मान काय जोई. अभिमानाने पुरा दखडला दैत्य कुळीचा राजा बळी. पाचवे अवतारी वामन रूपे सेवे घातिला पाताळी. परशुराम तो झाला 6वा 7वा प्रभू श्री रामचंद्र. सहस्र अर्जुना सहित रावणा. सहस्र अर्जुन कोण होता. सहस्र अर्जुन म्हणजे एक राजा होता. 100 हात होते त्याला. आणि परशुरामांच्या झोपडीमध्ये कामधेनू नावाची गाय होती. कामधेनू नावाची त्या गायीला तो घेऊन गेला. परशुरामाच्या आई वडिलांना रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी मुनींना मारून ती कामधेनू गायी घेऊन गेला. कोण सहस्र अर्जुन. आणि तेव्हा परशुरामाने शपथ घेतली की या धर्तीवर एकही राजकर्ता जिवंत ठेवणार नाही. 21 वेळा क्षत्रिय वीर करून टाकली ही धरती. असा हा परशुराम. आणि परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा कोकण. ह्या काहीतरी सांगा ना नको ना काहीतरी का माझ्याला घसरायचा निसता न कळ काढता. चालू मागा अजिबात मागा तापवलाच बुवा तुम्ही. आम्ही असं कधी बोलत नाही हे कर द्या नको ना काहीतरी. तुमच्याकडून अपेक्षा आहेत बुवा. तुमच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही छोटे कलाकार आहोत तुमच्या एवढे मोठे नाही आम्ही. काय बोललात सुरुवातीपासून घसरलात. मी भरपूर लिहिलंय हा बघा
पण माका ना तुमका बोलागताना कसा तरी वाटता, कारण माझा नाव माझी लेवल की सोडणार नाही. ह्या बघ काय तर पानच लिहिलं, ह्या बघा सगळा ह्या तुमचाच लिहिला. त्याका काय नाही, तो त्याका मी कधी वापरते, तो जास्त काय माझ्या बोलत मी कधी वाटते त्याला. हे वागा, हे वागा, हे काय असतं माहिता, लग्नाआधी हे सगळे वागत असतं. भारी पटेरी ह्याका खाय ह्याका खाय. तुमची एकदा लग्न झाली ना तुमचे सगळे शेळी होते रे. ह्याका कळला, या माणसा कळला ना. म्हणून दा मगाशी कोणता काय मॅक्सिमला कोणतरी ला म्हणागला घराकडे जावा. ती दोघ जण थंय थांबली हो. परशुराम तो झाला सहावा सातवा प्रभू श्री रामचंद्र. बाबा रे सुंदर साऊंड सर्व्हिस आता लागला, आता 100%. पण मागाशी सुरुवातीला होत नव्हता. आज मी बोलले ना, तुका वाईट बोलायचा माझा अधिकार नाही. बरोबर, काय चुकला असा माफ कर, तुझे पाय पकडूची पण तयारी आहे माझी. पण माझा चुकला तर चुकला नसला तर मी अजिबात वागणार घोडे पण वागणार नाही. चुकला 100 वेळा पाया पडा. मी पातळे साहेब माझा चुकला 100 वेळा तुमच्या पाया पडा. पवार बुवांचे चुकला वाका मी काय वाईट बोललोय 100 वेळा पाया पडा. पण न वाईट बोलतोय हो जो माणूस माझ्या जर लागलो तिरसा परशुराम तो झाला सहावा सातवा प्रभू श्री रामचंद्र. सहस्रा अर्जुना सहित रावणा जीवे मारले धरतीवर. दहा कुशी मन जन्म घेऊनी भक्ताना तारी. दहा कुशी मन जन्म घेऊनी भक्ताना तारी हो. आठव्या मध्ये रास खेळल्या झाला गोपींचा नाथ. आठव्या अवतारामध्ये परमेश्वराने कोणता अवतार घेतला? धर्मरक्षणासाठी अवतार घेतला, श्रीकृष्ण बनून. माझ्या आयुष्यात ना बाकी काय नसत पण मित्र चांगले गावले खरोखर करण्यासारखे. म्हणजे उद्या आपला मरण ह्या गाव कळला असताना सुद्धा कर्णाने आपल्या दुर्योधनाची साथ सोडली नाही. बरोबर, आणि श्रीकृष्णासारखे पण मित्र भेटले. बरोबर की नाही? अडचणीत असताना अर्जुनाची सुद्धा साथ सोडली नाही, त्यांच्या बरोबर उभा राहिला. सगळं सैन्य कौरवांना देऊन टाकलं आणि निहत्ता कृष्ण त्या अर्जुनाने मागितला. कशाला? परमेश्वर अर्जुनाक माहित होता ह्यो देवा ह्यो काय करीता माका माहिता. दुर्योधनाने सगळं सैन्य मागून घेतला. पण काय धर्म तिथे कृष्ण आणि कृष्ण तिथे विजय. त्यामुळे जिथे आपण नम्रता असते, कोणाची खांदून पण काढूची नसता, तर चांगलाच होणार. पण एखाद्याची खांदून जर पण काढूक लागला तर कधी काय होईल सांगता होतं नाही. त्यामुळे माझ्या तुम्ही नादाक लागा नको. तुमका काय वाटत ना करा. तो मगाशी म्हणतो कोणतरी रील्स कसले तरी रील्स काय सांगत होतो, कमी कपड्यातले काहीतरी सांगवतो. तू फटके गाव बघतो घ्या का? तू मोबाईल फोडून टाक. हे ते कमी कपड्यावाले तुका बघूची गरज काय पडली? तूच चांगलं मगाशी कमी कपड्यावाला रील स्टार मग ते हे काय तुका कशा बघूची गरज आहे? तू चांगलं बघ ना काहीतरी. एवढा परिणाम होता तुझ्या मग काहीतरी. आणि एवढं आवाज खेळा बसला तुझो समुद्रात हाणलं खेळाक जात तुका भापा ना. अरे निमारात तुझं तकमकशी तू. या ठिकाणी सन्मान्य सत्यान परब आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी आशीर्वाद रुपये 101 रुपयाचा पारितोषिक दिले. धन्यवाद. हो पवार बुवा, आता त्यांनी ब्रेसलेट मागला नाही पण चांदीचा मागला ना, सोन्याचा नाही. एका चांदीचा द्यावा. हा माका काय द्या त्याला नको, काजी नको मला. काजी माझे मोहब्बत काय माहित आहे. एकदा बुवा काजीचा काजीरांगा गेले ते काजी इतके लागले. एकदा ती
7-8 किशेवाली पॅन्ट असता माहिता मिलिटरी वॉक किशे कार्गो हा अरे वा वाटतं भारी हा ती पिशी नेऊ विसरलेली आणि ती पॅन्ट घालून गेले काजीत आणि त्यांका काय माय पिक्या सकट हिरियो काजी भूतू लकटूक लागले घराकडे 2 दिवसांनी येऊन बघतो तर सगळा फोप येऊन गेला सगळा फोप येऊन काजीचे वाईट नाही हो 2G 3G 4G आता काजी ज्याच्या हातात गंगा त्याला त्याग तरी फाका हो पण गुरुजी शिवाय पर्याय नाही सगळ्यांना गुरुजी लागतं ह्याच्यामध्ये पण गुरुजी लागतो अभ्यासामध्ये पण गुरुजी लागतात बरोबर ना ह्या असत नाही होता भारी त्यात लय आरामारी होते मगाशी रे बाबानी दोघे राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्माराम म्हणा गाणं म्हणताना मी मोठो पंडित नाही आधी सांगतोय पण गाणं म्हणताना त्या गाण्याजवळ जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा आवाज बोलून राम म्हणा सीताराम म्हणा राम म्हणा सीताराम म्हणा राम म्हणा राधे राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्माराम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी असं गाणं आहे ते बरोबर ना माझं काय चुकत नाही ना हा नाही लागला तुझा नाही झाला ना तू मोठो सम्राट हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझा चांदण्या एक मिनिट असा गाणं म्हटला ना तर निदान कोणतरी ये पण ह्यानी म्हटल्याने ना म्हणजे जवळ इल्लाला पण लांब जाय नको रे बाबा तुझे हे सुरानं मी चाललंय घरात हा तीन तीन ना दे दिना ना दे दे हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या प्रिया कराला पोचवा हे सुरानो चंद्रभा वाट एकाती तमाची वाट एकाती तमाची हरवलेल्या मानसाची हरवलेल्या मानसाची बरसुनिया काश सारे बरसुनिया काश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रभा मी कोण याच्यात कोण एवढा परिपक्व नाही मला पण जसं येतं तसं म्हणतो पण त्या गाण्याला न्याय दिला पाहिजे एवढं माझं मत आहे या ठिकाणी शेवटची गजराचे चरण घेतो आणि गजर थांबवतो या ठिकाणी सन्माननीय शंकर मुकादम यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचा पारितोषिक आले धन्यवाद धन्यवाद त्या राजाला निवृत्ती मगाशी एक रिक्वेस्ट आली
भगव निशाणा है रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची चारावरती भगव निशाणा आहे भगव निशाणा येताना छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। अग्नि कीटा हम गांव वाले हो ते क्या हुआ मगर दिल वाले प्यार दीवाना होता है। अरे मी रात काढू शकतोय आणि माता शिकवतोय तो म्हणता एक यमन आहे म्हणजे आम्ही गुळे बाबा तू बोल बोल म्हणे ए तू बिंदास बोल मी तुका ह्या म्हणत नाही पण माका शिकूची तुझी पात्रता नाही तुका शिकाक माझ्या गावात यावता लागता शिरसा रुपा माझ्या गावात काय झाला आता शिकाक थंय दिलं ना तू का बरे तुम्ही दीड तास घेतला त्याचा काय मध्ये बोलायचं नाही 35 मिनिटे अरे माका 30 मिनिटात पहिला भजन चालू करूक लावल्यानी ते सर बसले ते म्हणाले आठपा तकडे सुरुवात करू द्या मी आपलं आठपण तकडे दिलं अरे ये आणि तकडे सवा हा चला प्यार दीवाना होता है बस गाना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है। हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में खुद नसीब जो जिनको है मिली ये जिंदगी हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में। श्री हरि जगत पिता दूर करी तो व्यथा श्री हरि जगत पिता दूर करी तो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ऐका सत्यनारायण तलगसके पंढरीला करूया उदो 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 आंबाबाईला करूया उदो उदो आंबाबाईला पायचा वाहेदारा शहरी कोल्हापुरा पायचा वाहेदारा शहरी कोल्हापुरा येऊया लाभ दर्शनाचा उदो 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 आंबाबाईला करूया उदो झाले 35 संपली बरेचसे गोळा झालेले धन्यवाद। माझी शेवटपर्यंत जिभेवर साखरच असते राग नसावा लोभ असावा ह्या तत्वाचा माणूस आहे मी पण तुम्ही पहिल्याच जोडीला एखाद्या टार्गेट करायचं नाही आम्ही शांत तोपर्यंत शांत बोलाक आम्ही घेतलं भले तो स्वतःच्या घरचो राजा असा मी पण माझ्या घरचो राजा आहे फुकट बोला मी अजिबात ऐकान घेणार नाही भले हळू पाहू नका असला मी आहे पण भजना केलंय मी पण कमी आहे काय मी पण बुवा आहे त्यामुळे तुम्ही एखाद्याला टार्गेट करायचं नाही का चूक नसताना टार्गेट करू नका एवढं माझं मत आहे चूक नसती मी तुम्हाला मोठेपण देतोय
आणि तुम्ही जर माझ्यावर घसराक लागला मी ऐकायला घेणार नाही आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही गजरात बोलला तर अभंग चालू करूच्या आधी मी सगळी उत्तरं देणार आणि परत बोलणार. आठव्यामध्ये रास घेण्याला झाला गोविंद जानात. नवव्यामध्ये हात कटी विटेवर उभा तो पंढरीत. आणि नवव्या अवतारामध्ये परमेश्वराने आपलं अवतार कार्य थांबवलं. परशुर पुंडलिकासाठी पंढरपुरात विटेवर उभा राहिला तो तसाच आतापर्यंत युगे 28 उभा आहे. आणि 10वा अवतार बाकी आहे तो म्हणजे आहे कल्की. कल्की तो सगळ्यांचा बघता नुसतो देव 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 कोण करता त्याचा देव पाठीशी पण तो देव फक्त मन में काय राम बगल में चुरा त्याका तो शोधितच कल्की त्याका शिल्लक ठेवणार नाही. तो कल्की अवतार एकदम डेंजर आहे. खूप हजारो लाखो वर्षानंतर कल्की अवतार येणार परमेश्वराचा. डाव्यामध्ये कल्की होईल नाही तयाचा आज पत्ता. हेच गुड कळण्यासाठी दे पुनर्जन्म गोपीनाथा. खुशी मन जन्म घेऊनी भक्ताना तारी. खुशी मन जन्म घेऊनी भक्ताना तारी. हो बस पुढे चला. झाले 35 मिनिटं बरोबर झाले. 40 मिनिटं झाली मला माहिती आहे. तुम्ही माझ्या आता मला नको 1 तास आणि तर 1.25 तास ऐकायला होत नाही अजिबात. डावटपणा कसली मी पण म्हणणं गेलंय बोला काय मला काय थोडे लागून झालो काय मोठो कोण तू बाबा मोठं शागिरी दिलं असं वाटतं. हा फते अली का हो गाव लागला आणि सगळे पाकिस्तानात फते अली खात गेलो हो त्याच्यानंतर ह्यो दिलो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. आम्ही सर्वांच्या लिहिलं होतो. सुजित परब कधी उन्मत्त झालेलो बुवा नाही. ह्या नाव तुम्ही ऐका. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे कोण बोलणार नाही. इवन प्रकाश पारकर बुवा होते त्यांना कधी पण विचारा सुजित परब बुवा कसा आहे. हो प्रेमळ. आणि हे माका शिकवते कालचे 5 पिढीचा भजना बुवा आज्यापासून पंजापासून भजन चालवलं तर आतापर्यंत चालवत आणि हे चितार येऊन माका तो बोलायला लागले नाही सो करून टाकी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारा